गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगा माझी, जगा माझी राहिल्या कीर्ती जगा माझी। गेले दिगंबर ईश्वर विभूती। भारताच्या दिव्य संत परंपरेचे अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांनी धर्मकार्यासाठी जे आपल्या आयुष्यातलं अमोल असं योगदान दिलं, त्या सेवा कार्यासाठी 1980च्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे जनार्दन स्वामी महाराज ज्या आखाड्याच्या परंपरेचे होते, अर्थात आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या नागा संन्यासी दशनामी दत्त आखाडा 13 मढीच्या माध्यमातून पंचपरमेश्वराजवळ ज्या 10 भाग्यवान तरुणांना संन्यास दीक्षा दिली, त्यातले एक होते परम वंदनीय परम पूजनीय मधुगिरीजी गुरु मौनगिरीजी महाराज। यांचा जन्म नाशिक नांदूर मानूर येथे झाला। शालेय शिक्षणानंतरच त्यांनी बाबाजींसाठी आपलं आयुष्य प्रत्यर्पित केलं आणि 1980च्या कुंभानंतर ते सर्वसंग परित्याग करून बाबाजींच्या सोबत राहिले। त्यांची सेवा, त्यांचं सहकार्य, त्यांचा स्वभाव सर्वांना हवाहवासा वाटणारा होता। सर्वमान्य व्यक्तिमत्व होतं। वयाच्या 17व्या वर्षी 16 तारखेच्या मध्यरात्रीनंतर 12:35 वाजता त्यांनी औषधोपचार बंद करून नाशिक आश्रमात जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या ठिकाणी जिथे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचं 10 डिसेंबर 1989ला महानिर्वाण झालं, त्याच जागेवर यांनी विधीची कॅसेट चालू करण्याचा संकेत देऊन शेवटचा श्वास घेतला। एक भाग्यवान पुण्यात्मा म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं। त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा हा दिव्य देह आता कोपरगाव मार्गे सकाळी रविवारी सकाळी 17 डिसेंबरला सूर्योदयापर्यंत साकूर आश्रम तालुका चाळीसगाव इथं पोच केला जाईल आणि त्यावर सकाळी 11 वाजता संन्यासी दशनाम नागा संन्यासी परंपरेप्रमाणे त्यांच्या दिव्य देहावर समाधी संस्कार होतील। त्यानंतर संन्याशांचा षोडशी समारंभ असतो, तो महत्त्वाची पूजा दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता होईल। सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा। जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन।